बाळा, आज आम्ही तुला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. तुझ्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून एकच प्रश्न फिरत आहे की माझ्यासाठी काहीच का जुळून येत नाही. प्रत्येक दार माझ्यासमोर बंद का होत आहे. मी इतका प्रयत्न करूनही मला यश का मिळत नाही. बाळा, आज शांतपणे तू आमचे हे शब्द ऐक, कारण आज आम्ही तुला जे सांगणार आहोत ते तुझ्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकणार आहे. ज्या दाराला तुम्ही कायमचे बंद समजत होता ते दार आता हळूहळू तुझ्यासाठी उघडत आहे. होय बाळा, ज्या संधी तुझ्यापासून दूर गेल्या होत्या, ज्या लोकांनी तुला नाकारले होते, ज्या स्वप्नांवर तुम्ही रडत झोपत होता, त्याच गोष्टी पुन्हा तुझ्याकडे परत येऊ लागलेल्या आहेत, कारण तुझी वेळ बदलत आहे. बाळा, प्रत्येक वेळी दार बंद होते म्हणजे नशीब संपले असे होत नसते. कधीकधी आम्हीच काही दारे ही बंद करतो, कारण त्या दारामागे तुझ्यासाठी खूप दुःख असते. तुम्ही ज्या गोष्टींसाठी हट्ट करत होता ते तुम्हाला जर मिळाले असते तर कदाचित आज तुम्ही आणखीन जास्त तुटला असता, जास्त दुःखी झाला असता. त्यामुळे जे होत असते ते चांगल्यासाठीच होत असते, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळेच आम्ही तुला थांबवले, म्हणून आम्ही तुला वाट पाहायला लावली. पण बाळा, तुझी वाट पाहण्याची परीक्षा आता संपत आली आहे. तुम्ही आजपर्यंत खूप रडला. तू रात्री उशिरापर्यंत जागून विचार करत बसला. लोकांसमोर तुम्ही हसत राहिला, पण आतून मात्र पूर्णपणे तुटलेला होता. बाळा, तुला वाटत होते की कोणीच तुला समजून घेत नाही, पण आम्ही सर्व काही पाहत होतो. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू आम्ही पाहिलेला आहे. तुझ्या मनातील ती प्रत्येक वेदना आम्हाला जाणवत होती. तुम्ही जेव्हा शांतपणे आम्हाला म्हणायचा, स्वामी आता माझ्याकडून होत नाही, आता मी थकलेलो आहे, तेव्हा आम्ही तुझ्या पाठीवर हात ठेवून तुला पुन्हा उभे करत होतो. बाळा, आज तुला असे वाटत असेल की तुम्ही खूप मागे पडलेला आहात. सर्वजण तुमच्यापेक्षा खूप पुढे निघून गेलेले आहेत. पण लक्षात ठेव, ज्याचा प्रवास मोठा असतो त्याची तयारीही कठीण असते. बाळा, आम्ही तुला सामान्य आयुष्य देण्यासाठी थांबवलेले नाही, आम्ही तुला मोठे बनवण्यासाठी घडवत आहोत. आज जे लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत, उद्या तेच लोक तुझ्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील, कारण तुझ्या आयुष्यात आता बदलाची सुरुवात होत आहे. जे दार तुला आजपर्यंत बंद वाटत होते ते आता हळूहळू तुझ्यासाठी उघडत आहे. कदाचित ती गोष्ट नोकरी असेल, कदाचित ते तुझे स्वप्न असेल, कदाचित आर्थिक समस्या सुटण्याचा तो मार्ग असेल, कदाचित एखादे नाते पुन्हा जुळण्याची वेळ असेल. पण काहीतरी चांगले आता तुझ्याकडे येत आहे, त्यामुळे काळजी करू नकोस. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा आम्ही तुला काही देण्याचा निर्णय घेतो तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुझ्यापासून ते हिरावून घेऊ शकत नाहीत. म्हणून आता तुझ्या मनातील ती भीती सोड, नकारात्मक ते विचार सोड. माझ्याच नशिबात दुःख आहे असे म्हणणे तू बंद कर, कारण तुझ्या आयुष्याचे नवीन पर्व आता सुरू होत आहे. बाळा, तू खूप दुःख सहन केलेले आहेस. लोकांचे टोमणे, अपशब्द, एकटेपणा, आर्थिक अडचणी, विश्वासघात या सर्व गोष्टी तू सहन केलेल्या आहेस. पण बाळा, हे सर्व तात्पुरते होते. तुला मजबूत बनवण्यासाठीच हे सर्व तुझ्यासोबत घडत होते. बाळा, तुला आठवत आहे का, काही काळापूर्वी तू स्वतःवरचा विश्वास गमावला होतास. तुला वाटत होते की आता काहीच उरलेले नाही, पण तरीही तू हार मानली नाहीस. तू पुन्हा उठलीस, तू पुन्हा प्रयत्न केलेस, पुन्हा स्वप्न पाहायला सुरुवात केलीस
आणि म्हणूनच आज आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. कारण जो न थांबता परिस्थितीचा धीटाने सामना करतो, प्रयत्न करतो, त्याच्या पाठीशी आम्ही नेहमी असतो. बाळा, आता तुला तुझ्या संयमाचे फळ मिळणार आहे. फक्त तू अजून थोडा विश्वास ठेव, अजून थोडे प्रयत्न कर. कारण जे लोक शेवटपर्यंत टिकून राहतात, यश त्यांच्याच पायाशी येते. त्यामुळे विश्वास ठेव, सर्व काही आता तुझे चांगलेच होणार. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर हे मिळणार आहे. तुला मार्ग मिळणार आहे. जे दार तुला बंद वाटत होते ते दार तुझ्यासाठी आता खुले होणार आहे. जे लोक आजपर्यंत तुझ्याकडे दुर्लक्ष करत होते ते तुझ्या यशाला पाहून आश्चर्य व्यक्त करतील. ज्या लोकांनी तुला नाकारले तेच पुन्हा तुझ्याकडे परत येत आहेत. तुझ्या जीवनाचा मार्ग बदलणार आहे. नवीन वाट तुझ्यासाठी तयार होणार आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव. अशक्य गोष्टीही तुझ्या आयुष्यात शक्य होतील. बाळा, आजपासून एक गोष्ट तू स्वतःला सांग. माझ्यासाठी योग्य असलेले प्रत्येक दार आता माझ्यासाठी खुले होत आहे. माझे स्वामी माझ्यासोबतच आहेत. माझे आयुष्य बदलत आहे. हे शब्द तुझ्या मनात नवीन शक्ती निर्माण करतील. बाळा, कधी कधी तुम्हाला असे वाटते की तुम्ही एकटे आहात, पण तुम्ही कधीच एकटे नव्हता. आम्ही प्रत्येक क्षणी तुझ्यासोबतच होतो. तुम्ही जेव्हा पडला तेव्हा आम्ही तुला सावरले. तुम्ही रडला तेव्हा आम्ही तुला धीर दिला. तुम्ही हरवला तेव्हा आम्ही तुझ्या मनात पुन्हा आशा निर्माण केली. आता फक्त तू मागे वळून पाहू नकोस. जे गेले त्यांना जाऊ दे. ज्यांनी तुला दुखावले त्यांना तू माफ कर. कारण नवीन दारातून आत जाण्यासाठी जुने दुःख हे सोडावे लागते. तुझ्यासाठी खूप सुंदर गोष्टी वाट पाहत आहेत. तुझे भाग्य बदलण्यास सुरुवात झालेली आहे. कदाचित आज तुला काहीच दिसत नसेल, पण तुझ्यासाठी खूप तयारी सुरू आहे. एक दिवस असा तुला जाणवेल की ज्यासाठी तुम्ही इतके दिवस रडत होता त्यापेक्षा कितीतरी सुंदर गोष्ट आम्ही तुझ्या स्वामींनी तुझ्यासाठी ठेवलेली आहे. म्हणून बाळा, आता हस, आशा ठेव, स्वतःवर विश्वास ठेव. कारण तुझ्यासाठी बंद झालेले दार आता पूर्णपणे उघडण्याच्या मार्गावर आहे. आणि त्या दाराच्या पलीकडे तुझे सुख, तुझे यश, तुझी शांतता आणि तुझे नवीन आयुष्य तुझी वाट पाहत आहे. आणि बाळा, आता शेवटी फक्त आमचे तुला एकच सांगणे आहे की तू कधीच हार मानू नकोस, दुःखी होऊ नकोस. कारण ज्यांच्यावर आमचा हात असतो त्याचे नशीब बदलायला वेळ लागतो, पण ते नक्कीच बदलते. विश्वास ठेव, काळजी करू नकोस. आमचा आशीर्वाद आणि आमची साथ नेहमी तुझ्यासोबत आहे. तुला बंद वाटत असलेले दार आता तुझ्यासाठी खुले होत आहे. काळजी करू नकोस. सर्व काही तुझे उत्तमच होणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे.
की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.